नमस्कार मंडळी. बघा, आजकाल आपलं आयुष्य कसं झालंय, सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत फक्त आणि फक्त धावपळ. प्रत्येक जण कुठल्या ना कुठल्या विवंचनेत आहे. कोणाला घराचं लोन फेडायचंय, कोणाला पोराबाळांचं शिक्षण बघायचंय, तर कोणाला संसाराचा गाडा ओढायचा आहे. या सगळ्या रोजच्या दगदगीत आपण इतके गुंतून जातो की आपल्याकडून नकळत अशा काही चुका होतात ज्या आपल्या हसत्या खेळत्या आयुष्याची शांतता पार हिरावून घेतात. अनेकदा डोक्यावर पाणी गेल्यावर आपल्याला समजतं की आपण कुठेतरी चुकलोय. पण म्हणतात ना, तहान लागल्यावर विहीर खोदून काय उपयोग, वेळ निघून गेल्यावर पश्चाताप करून काहीच बदलत नसतं. आपलं आयुष्य सुखाचं आणि समाधानाचं करायचं असेल तर मोठ्या मोठ्या गोष्टी बदलण्याची गरज नाही. फक्त रोजच्या जगण्यातल्या काही लहान पण घातक चुका टाळायला हव्या आहेत. चला तर मग अगदी सोप्या भाषेत समजून घेऊया अशा कोणत्या 8 चुका आहेत ज्या आपल्याला आज आणि आत्ताच थांबवायच्या आहेत. नंबर 1, आळस आणि प्रत्येक गोष्ट उद्यावर ढकलणे. आपल्यातल्या बऱ्याच जणांची एक ठरलेली सवय असते, अरे हे काम नंतर करू, अजून खूप वेळ आहे. पण खरं सांगू का, हा आळस आणि गोष्टी पुढे ढकलण्याची सवय म्हणजे आपल्या प्रगतीला लागलेली वाळवी आहे. हा आळस आपल्याला जागेवरून हलवून देत नाही आणि हळूहळू आपली स्वप्ने धुळीला मिळवतो. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, जो माणूस वेळेची कदर करत नाही ना, वेळ त्याला कधीच किंमत देत नाही. गेलेली वेळ आणि बोललेला शब्द कधीच परत येत नसतात. आपण ज्या उद्याची वाट बघतो तो उद्या कॅलेंडरमध्ये कधीच येत नाही. उद्या करायचं ते आज करा आणि आज करायचं ते आत्ताच करा. कोणतंही काम कष्टाशिवाय आणि वेळेवर केल्याशिवाय पूर्ण होत नाही. म्हणून आळस झटका, कामाला लागा, कारण वेळेवर घेतलेला एक छोटासा निर्णय तुमचं संपूर्ण आयुष्य बदलू शकतो. नंबर 2, स्वतःची तुलना इतरांसोबत करणे. आजकाल मोबाईल हातात घेतला की फेसबुक, इंस्टाग्राम लोकांचे भारी भारी फोटो दिसतात. कोणी नवीन गाडी घेतय, कोणी कुठेतरी फिरायला गेलंय, तर कोणी हॉटेल मधले फोटो टाकते. हे सगळं बघून आपल्या मनात नकळत येतं, बघ त्याचं आयुष्य किती मजेत सुरू आहे आणि मी मात्र इथेच अडकलोय. पण मित्रांनो, हा विचार आजच मनातून काढून टाका. सोशल मीडियावरती लोक फक्त त्यांच्या आयुष्यातल्या चांगल्या गोष्टी दाखवतात. त्यांचे प्रॉब्लेम्स कोणीच पोस्ट करत नाही. दुसऱ्याचा पडदा बघून स्वतःच्या मागच्या बाजूची तुलना करू नका. तुमची खरी स्पर्धा कोण्या दुसऱ्याशी नाहीच आहे, ती फक्त तुमच्या स्वतःशी आहे. काल तुम्ही जिथे होता तिथून आज एक पाऊल पुढे गेलात का, एवढंच महत्वाचं आहे. हिऱ्याची चमक वेगळी असते आणि सोन्याची किंमत वेगळी. प्रत्येकाची वेळ आणि परिस्थिती वेगळी असते. त्यामुळे लोकांकडे बघून स्वतःला कमी लेखू नका. स्वतःच्या प्रगतीवर लक्ष द्या. नंबर 3, लोकांचा अतिविचार करणे. आपल्या समाजात एक असा आजार आहे ज्याने डॉक्टरांच्या गोळ्यांनी नाही तर लोकांच्या टोमण्यांनी लाखो लोकांची स्वप्न मारली आहेत. तो आजार म्हणजे लोक काय म्हणतील. आपल्याला एखादा नवीन व्यवसाय सुरू करायचा असतो, वेगळा रस्ता निवडायचा असतो, पण आपण तिथेच थांबतो कारण आपल्याला भीती असते की 4 लोक काय बोलतील. पण एक गोष्ट मनाशी पक्की बांधून ठेवा, तुम्ही चांगलं करा किंवा वाईट, लोकांना बोलायला फक्त निमित्त पाहिजे असतं. तुम्ही काहीही केलं नाही तरी लोक म्हणणार, बघा काहीच करत नाही. लोकांचं काम फक्त सल्ला देणं आणि गप्पा मारणं असतं. तुमच्या घरात जेव्हा अडचण येते तेव्हा हे 4 लोक कधीच मदत करायला येत नाहीत. तुमच्या आयुष्याचे मालक तुम्ही स्वतः आहात, हे लोक नाहीत. त्यामुळे लोकांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करा. स्वतःवर विश्वास ठेवा आणि तुम्हाला जे योग्य वाटतं ते बिंदास करा. नंबर 4, भूतकाळात अडकून पडणे. आपल्या आजूबाजूला अशी बरीच माणसं असतात जी आजच्या दिवसात जगतच नाहीत. त्यांचं शरीर इथे असतं पण डोकं मात्र जुन्या गोष्टींमध्ये अडकलेलं असतं. माझ्यासोबतच असं का घडलं, त्या माणसाने मला दगा दिला, माझं ते नुकसान झालं नसतं तर आज मी कुठे असतो, अशा विचारांचं भूत त्यांच्या डोक्यातून उतरतच नाही. पण एक साधी गोष्ट समजून घ्या, जे घडून गेलंय ते तुम्ही कितीही रडलात तरी बदलू शकत नाही. भूतकाळ हा एखाद्या रिअल व्ह्यू मिरर म्हणजे गाडीच्या आरशासारखा असतो. मागे काय होतंय हे फक्त नजर टाळण्यासाठी असतं. सारखं त्यातच बघून गाडी चालवली तर अपघात ठरलेला आहे. जुन्या चुकांमधून आणि अनुभवातून फक्त धडा घ्यायचा असतो, तिथेच मुक्काम ठोकायचा नसतो. आजचा दिवस तुमच्या हातात आहे, तो जर जुन्या गोष्टींचा विचार करून वाया घालवलात तर तुमचा भविष्य काळही खराब होईल. म्हणूनच भूतकाळाचं ओझं फेकून द्या आणि आजचा दिवस मन मोकळेपणाने जगा. नंबर 5, वाईट संगतीमध्ये राहणे. आपल्याकडे एक जुनी आणि खूप खरी म्हण आहे, सोबत तशी मती.
याचा साधा अर्थ असा की तुम्ही ज्या लोकांच्या घोळक्यात उठता बसता तसेच तुम्ही बनत जाता. समजा तुम्ही खूप हुशार आहात आणि तुम्हाला आयुष्यात खूप मोठं काहीतरी करायचंय, पण तुमचे मित्र जर दिवसभर फक्त नशीब गंजत बसणारे, कसलेही ध्येय नसलेले किंवा व्यसनाच्या आहारी गेलेले असतील, तर हळूहळू तुमचे विचारही तसेच व्हायला लागतात. तुम्ही काही चांगलं करायला गेलात की तेच लोक तुमचे पाय मागे खेचतात आणि म्हणणार, अरे सोडून दे, आपल्याला नाही होणार हे. नकारात्मक माणसं तुमच्यातली उरली सुरली ऊर्जाही शोषून घेतात. या उलट जर तुमचे मित्र कष्टाळू असतील, जे नेहमी पुढे जाण्याची आणि काहीतरी नवीन शिकण्याची भाषा करतात, तर त्यांच्या सोबत राहून तुम्हालाही एक नवी ताकद मिळते. म्हणूनच तुमचे मित्र खूप विचार करून निवडा, जे तुम्हाला संकटात साथ देतात आणि पुढे नेण्यासाठी पाठबळ देतात. अशाच खऱ्या माणसांची संगत धरा. नंबर 6, कमवण्यापेक्षा जास्त खर्च करणे. आजकाल बाजारात एक भयंकर स्पर्धा सुरू आहे, ती म्हणजे दिखाव्याची. लोकांना स्वतःच्या समाधानापेक्षा शेजाऱ्याला किंवा नातेवाईकांना दाखवण्यासाठी खर्च करायची जास्त हौस असते. त्याच्याकडे मोठा फोन आहे, मग माझ्याकडेही पाहिजे, भले त्यासाठी खिशात पैसे नसताना कर्जाचा हप्ता का भरावा लागेना. पाय बघून अंथरूण पसरण्याऐवजी लोक आजकाल अंथरूण बघून पाय ताणायला गेलेत. महागड्या गाड्या, ब्रँडेड कपडे आणि विनाकारण होणारे बडेजाव, हा सगळा दिखावा तुम्हाला आर्थिक गर्देत ढकलतो. कर्ज काढून सण साजरे करणे किंवा स्टेटस जपायला जाणे ही स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारण्यासारखं आहे. लक्षात ठेवा, जेव्हा कठीण वेळ येते, आजारपण येतं किंवा नोकरीवर संकट येतं, तेव्हा हा सोशल मीडियाचा दिखावा किंवा ते कौतुक करणारे शेजारी मदतीला येत नाहीत. त्यावेळी फक्त तुमची बचत आणि केलेली गुंतवणूकच धावून येते. पैसा आज तुम्ही वाचवला तर उद्या तो तुम्हालाच वाचवेल. नंबर 7, अपयशाला शेवट समजणे म्हणजेच लगेच हार मानणे. आपल्यातल्या बऱ्याच जणांचं कसं असतंय ना, एखादं काम करायला गेलो आणि त्यात एकदा किंवा दोनदा अपयश आलं की आपण लगेच हत्यार टाकून देतो. हे माझ्या नशिबातच नाही, नशीबच खराब आहे माझं, असं म्हणून आपण प्रयत्न करायचं सोडून देतो. पण मित्रांनो, अपयश येणं म्हणजे आयुष्याचा शेवट मुळीच नसतो. उलट आपण कुठे चुकलो आणि पुढच्या वेळी अजून चांगल्या पद्धतीने कशी तयारी करायची हे शिकवणारी ती एक मोठी संधी असते. विचार करा, विजेचा दिवा शोधणारे शास्त्रज्ञ थॉमस एडिसन जर पहिल्या दुसऱ्या अपयशानंतर हे माझ्या नशिबात नाही म्हणून गप्प बसले असते, तर आज आपण अंधारात असतो. त्यांनी हजारो वेळा अपयशाचा सामना केला, पण हार मानली नाही. अपयश हे यशाच्या रस्त्यातला स्पीड ब्रेकर आहे, पूर्णविराम नाही. म्हणून एकदा पडलात तर पुन्हा उठा, चुका सुधारा आणि दुप्पट ताकदीने प्रयत्न करा. यश नक्की मिळेल. नंबर 8, स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करणे. पैसा कमावणं, करिअर गाजवणं किंवा समाजात नाव करणं नक्कीच महत्वाचं आहे, पण या सगळ्यात आपण आपल्या स्वतःच्या शरीराकडे आणि मनाकडे साफ दुर्लक्ष करतो. रात्रीची झोप मोडणं, वेळी अवेळी काहीतरी खाणं आणि सतत डोक्याला ताण देणं ही आजकालची फॅशन झाली आहे. पण जरा विचार करा, उद्या जर शरीरच साथ देईनासं झालं तर बँकेत पडलेल्या करोडो रुपयांचा काय उपयोग? हॉस्पिटलच्या बेडवर पडल्यावर त्या सुखाला काहीच अर्थ उरत नाही. म्हणूनच म्हणतात ना, पहिली सुख निरोगी काया. चांगला आहार, पुरेशी झोप आणि मनाची शांतता याला सगळ्यात पहिलं प्राधान्य द्या. थोडक्यात सांगायचं तर बघा, चुका तर माणसाकडूनच होतात, आपण देव नाही. पण खरा सिकंदर किंवा खरा विजेता तोच ठरतो जो त्या चुकांमधून धडा घेतो आणि स्वतःला बदलतो. तर मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा. आणि यातील कोणती चूक तुमच्याकडून नकळत होत होती तेही लिहायला विसरू नका. जर हा व्हिडिओ आवडला असेल, यातून काहीतरी शिकायला मिळालं असेल, तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि आपल्या मित्रपरिवारासोबत, नातेवाईकांसोबत हा व्हिडिओ शेअर नक्की करा. धन्यवाद.